ओम बाळू मामा नमो नमः. मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोजून 15 ते 20 मिनिटे किंवा तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही आजचा हा मामांचा गोड आणि जीवन उपयोगी तसेच जीवनाला प्रेरणा देणारा संदेश नक्कीच तुम्ही ऐकावा. आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा. जेव्हा जेव्हा तुम्ही बाळूमामांसमोर गुडघे टेकवत असतात तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात आणि जेव्हाही बाळूमामा नक्कीच तुमच्यासाठी उभे राहतील तेव्हा मात्र कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकणार नाही. म्हणूनच आपण मात्र भगवंतांपुढे नेहमी गुडघे टेकवावे. सरून गेला काल का चिंता करतो तू बाळ, जोड बाळूमामा नामांशी नाळ, नव्याने उजडेल तुझी आयुष्याची सकाळ. हे मात्र नक्कीच आपण नेहमी लक्षात ठेवायचे असते. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांकडे नक्की शेअर करावा आणि मामांच्या प्रत्येक भक्तांकडे तुम्ही आजचा हा संदेश नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला आजचा हा संदेश ऐकायला मिळेल. आयुष्यात कधीही कसलीही चिंता, काळजी, प्रश्न, भीती किंवा अगदी एकटेपणा तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही बाळूमामांच्या छायेत जायला कधी देखील विसरू नका, कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कुठेही तुम्हाला मिळणार नाही. एवढं मात्र तुम्हाला नेहमी स्मरणात धरायचं आहे, बाकी काही होणार नाही. आणि उगाच कल्पनांमध्ये अडकू देखील तुम्ही नका. नेहमी निर्भय व्हा, भिवू नका. नेहमी भगवंतांची तुम्ही भक्ती करा. बाकी संघर्ष हे तर निसर्गाचे एक आमंत्रण आहे, तुम्ही याला स्वीकारा म्हणजे तुम्ही देखील पुढे जाल. बाकी चांगल्या माणसांना मात्र चांगल्या गोष्टी भगवंत नेहमी उशिराच देतो. तुम्ही मात्र फक्त संयम ठेवा. तुमची वेळ आल्यानंतर भगवंत तुम्हाला तेही देतील ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केलेली नसेल. फक्त तुम्हाला मात्र प्रत्यक्ष भगवंतांवरती सर्वात जास्त नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. मित्रांनो, आयुष्यात कोणत्याही प्रकारची वादळं जरी आलेत तरी देखील आपण आपल्या मनातील घट्ट धरून मात्र राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने ती निघून देखील जातात. वादळ महत्त्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज दिली आणि आपण त्यात कितपत टिकून राहिलो. काही गोष्टी आपल्या हातातल्या असतात पण केवळ गैरसमजातून त्या मात्र वाढत जातात आणि विनाकारण वादळ निर्माण करतात व अशा या वादळामध्ये आपले सर्वस्व मात्र विस्कटून टाकतात. सहानुभूतीच्या शब्दांनी मूळ दुःख मात्र कधी देखील मिटणार नाहीत आणि संघर्षाचे प्रश्न कधी देखील सुटणार नाहीत. सोसण्याचा वसा हा तर ज्याचा त्याचाच असतो. प्रत्यक्ष ही एक मोठी सत्यता आहे. म्हणूनच आपल्याला मात्र किती संकटे आली तरी देखील तुम्हाला मात्र तुमच्या मनाला नेहमी शांत ठेवायचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. बाकी मित्रांनो, आपल्याला मात्र हे नेहमी स्मरणात धरायचं आहे आणि हे नेहमी तुम्ही मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की मी करता नसून करता तर परमात्मा आहेत अशी भावना झाल्याशिवाय मन भगवंतांना मात्र अर्पण कधी देखील तुमचं होणार नाही. ते अर्पण झाल्याशिवाय फळाची देखील अपेक्षा कधी देखील सुटणार नाही आणि फळाची अपेक्षा सुटल्याशिवाय जीवाला शांती देखील मिळणार नाही. कोळसा ओघाळून पांढरा रंग मिळेल हे म्हणणे जसे वेडेपणाचे आहे तसे प्रपंचात सुख मिळवीन हे देखील तसेच आहे. म्हणूनच तुम्हाला मात्र जे काही सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांच्या इच्छेनेच प्रत्यक्ष घडत आहेत असं समजून प्रत्येक वेळी तुम्हाला मात्र नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवायचा आहे. बाकी पैसा गेला म्हणून काही कधी तुमचे आबरू जाणार नाहीत. तुमचे आबरू तुमच्या आचरणावर अवलंबून आहेत. पैसा आला तर भगवंतांच्या इच्छेने आला आणि यदाकदाचित तो गेला तर भगवंतांच्या इच्छेने गेला असे म्हणून आपण आपले समाधान कधी देखील बिघडू देऊ नये. पैसा हा तर नीती धर्मानेच आपण मिळवला पाहिजे. तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे हा तर अजिबात इष्ट नाही. पैसा असल्यामुळे जर काळजी तुम्हाला वाटू लागली तर मग मात्र तो पैसा दूरच केलेला कधी आपल्यासाठी उत्तम. पैसा टाकून आपण मात्र कधी देऊ नये, पण पैशाच्या प्रेमातही आपण कधीही राहू नये. जीवापाड श्रम करून जो प्रत्यक्ष कमवायचा
तोच जर तुमच्या दुःखाला कारण होऊ लागला तर मग मात्र त्याचा काही देखील उपयोग नाही, हे मात्र आपण नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी थर्मामीटर आपल्याला मात्र ताप दाखवितो, तो कधी देखील घालवणार नाही. तद्वत शास्त्रे आपले कुठे चुकते हे आपल्याला दाखवितात, काय करावे ते देखील ते आपल्याला दाखवितात, पण करणे मात्र आपल्याकडेच आहे. खरोखर परमार्थांना दुसऱ्याची गरजच नाही. मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवतील कसा? जगात जे आहे ते तर प्रत्यक्ष चांगलंच आहे असं आपण नेहमीच मनात धरून प्रत्येक क्षणी आनंदात मात्र आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच वावरलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, प्रत्यक्ष तुम्हाला हे देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे की विद्वत्ता ही तर भोवऱ्यासारखी आहे. वरवर पाणी फिरत असले तरी देखील तळाशी ते मात्र संत असते. तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात, पण जे लोक खोल तलाशी जातात त्यांना मात्र खरे काय आहे ते आपोआप समजून जाते आणि ते सगळीकडे एकच असते. विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना मात्र बाहेर ओढून काढण्याचे काम फारच मोठ्या संतांचे असते. शहाणे प्रत्यक्ष त्या भानगडीत कधी देखील न पडावे असं मात्र प्रत्यक्ष मानलं जाते. बाकी जग सुधारण्याच्या नादी आपण मात्र प्रत्यक्ष कधी देखील लागू नये. त्या कामासाठी मात्र लोक जन्माला प्रत्यक्ष यावे लागतात, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी स्वतःला तुम्ही सुधारा आणि त्या मनाने तुम्हाला मात्र जग प्रत्यक्ष सुधारेलच, एवढं मात्र तुम्हाला उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि संतांच्या पदरात पडले की मग मात्र ते आपली लाज राखत असतात. भगवंतांना विसरून भजन आपण मात्र कधी देखील करू नये आणि भगवंतांची आठवण ठेवून प्रत्यक्ष भाजी जरी तुम्ही आणली तरी देखील त्याचे श्रेय जास्त आहे. जगाच्या लाजेला भिवून भगवंतांना अंतर मात्र तुम्ही कधी देखील देऊ नका, हे देखील आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये मात्र जास्तीत जास्त लक्षात ठेवायचं आहे. बाकी नामा इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन कोणते देखील नाही. उगीच वरवर नामस्मरण देखील तुम्ही करू नका, ते हट्टासाने आणि अंतःकरणपूर्वक आपण मात्र घ्यावे, यातच खरे हित आहे हे मात्र तुम्हाला समजून जाईल. आणि मित्रांनो, हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व हे तर नक्कीच भगवंतांकडे देणे, सर्व त्यांच्या इच्छेने चाललेले आहे असे मानणे आणि आपली प्रत्येक क्रिया त्यांना मात्र समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान मात्र लवकरच लवकर 100% नाहीसा होतो. हे एक मोठी सत्यता आहे जे तुम्हाला देखील लक्षात ठेवायचं आहे. बाकी प्रयत्न तुम्ही मात्र नेहमी करत राहा. यशस्वी झालात तर तुमच्या घरचे खुश होशील, नक्कीच खुश होतील. नाही झालात तर तुमच्या शेजारचे खुश होतील. यामध्ये मात्र आपल्याला प्रत्येक गोष्टी समजून आलेल्याच असतील. बाकी डिलीट जेवढ्या लवकर होणार नाही, प्रत्यक्ष तेवढ्याच लवकर ते डाउनलोड देखील कधी होत नाही. कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ मात्र नक्कीच लागतो, बिघडवायला मात्र नाही. मग ते ॲप्लिकेशन असो किंवा एखादी नाते असो, एवढं मात्र नक्कीच आयुष्यातली एक मोठी सत्यता आहे. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे देखील लक्षात ठेवायचं आहे की आवडणारी नाती तुम्ही नेहमी सांभाळून ठेवा. हरवली तर गुगलसुद्धा त्यांना कधी देखील शोधू शकणार नाही, म्हणून भगवंतांनी तुम्हाला ती दिलेली आहे. म्हणून तुम्ही मात्र नेहमी त्यांना जपून ठेवलं पाहिजे. बाकी तुमच्या जवळच्या लोकांसोबत खेळ मात्र आपण कधी खेळू नये. चुकून तुम्ही जिंकलात तर प्रत्यक्ष खूप काही तुम्हाला गमावं लागेल. म्हणूनच जवळच्या लोकांसोबत तुम्ही मात्र कधी देखील गेम खेळू नका. आणि जर प्रत्येकजण तुमच्यावर आनंदी असेल तर हे निश्चिंतच आहे की तुम्ही आयुष्यात अनेक तडजोडी केल्या आहेत. आणि जर तुम्ही सर्वांसह आनंदी असाल तर हे निश्चिंतच आहे की तुम्ही लोकांच्या अनेक चुकांकडे निश्चिंतच दुर्लक्ष केलेले आहेत. म्हणून तुम्ही लोकांच्या चुकांकडे दुर्लक्ष करा आणि नेहमी स्वतःकडून जे चुका झालेले आहेत ते मात्र स्वीकारून तुम्ही उत्तम पद्धतीने त्यावर कार्य करा. कर्माकडे ना कागद असतो ना त्याच्याकडे एखादं पुस्तक, पण तरी देखील संपूर्ण जगाचा हिशोब त्याच्याकडे आहेच. जगातील 4 ठिकाणी कधीही नक्कीच भरणार नाहीत. प्रथम म्हणजे समुद्र, दुसरं म्हणजे स्मशानभूमी, लहान आणि माणसांचे प्रत्यक्ष मन, अर्थात
हे देखील आपण उत्तम पद्धतीने नक्कीच समजलं पाहिजे. म्हणूनच तुम्हाला जे काही मिळालं आहे त्यावरती मात्र तुम्ही नेहमी आनंदी राहायला शिकलं पाहिजे. कारण जे काही तुम्हाला सध्या परमेश्वराने दिलेले आहे ते तर तुम्हाला उत्तमच दिलेले आहे. म्हणूनच नेहमी तुम्हाला तुमच्या कर्मावर देखील विश्वास ठेवायचा आहे. बाकी आपल्या राशीवर आपण मात्र कधी देखील विश्वास ठेवू नये. कारण श्रीराम आणि रावणांची रास तर एकच होती, परंतु नियतीने दोघांनाही आपल्या कर्मानुसारच त्यांना फळ दिलेली होती. म्हणूनच आपल्याला देखील आपल्या कर्मावरती जास्त निरीक्षण करायचं आहे. म्हणून तुम्ही तुमच्या कर्मावरती सर्वप्रथम निरीक्षण करा. मग तुम्हाला जे काही मिळेल ते तर भगवंतांच्या इच्छेनेच मिळेल. बाकी घर सुटलं पण आठवण मात्र कधी सुटणार नाही. जीवनात आई नावाचं पान कधी देखील मिटणार नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातील, शेवटच्या श्वासावर प्रत्यक्ष आई हे शब्द 100% राहतात. ही देखील तेवढी सत्यता आहे. आणि नक्कीच मित्रांनो, माणसांनो कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं नेहमी असलं पाहिजे की कोणी पाणी घालेल या आशेवर नेहमी राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं राहिलेलं कधी चांगलं आहे. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आयुष्यामध्ये इतर तुम्हाला कोणीतरी येईल आणि तुमची मदत करेल आणि तुमचं आयुष्य आनंदी होऊन जाईल. अशा आशेवर मात्र आपण कधी देखील जगू नये. अर्थात तुम्ही स्वतः प्रयत्न करा, भगवंत तुम्हाला उत्तमच तुमच्या प्रयत्नांचे फळ देईल एवढं मात्र निश्चिंतच. बाकी शैक्षणिक जीवनात तुम्ही कष्ट करायला शिकवा तुमच्या मुलांना, जेणेकरून आयुष्यभर त्यांना आरामात जगता येईल. आजचा आराम मात्र भविष्यातील कष्टांना आमंत्रण देतो. म्हणूनच आपल्याला मात्र आराम कोणत्या क्षणी अर्थात करायचा आणि कष्ट कोणत्या प्रत्यक्ष वेळेत करायचा हे मात्र आपल्याला समजलं पाहिजे. बाकी जो साथ देईल तो मात्र आयुष्यात प्रत्येकाच्या मनात राहील हे देखील तितकंच करेल. म्हणूनच तुम्हाला देखील प्रत्येकांना साथ द्यायची आहे. आणि या समाजामध्ये दुसऱ्यांच्या घराला आग लावून स्वतःची भाकरी भाजणाऱ्यांची संख्या मात्र सध्या जास्त वाढलेली आहे. अशा लोकांना वेळीच तुम्ही ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून 4 पावले तुम्ही दूरी राहा, जे तुमच्यासाठी कधी सर्वश्रेष्ठ आहे. बाकी खोटेपणाचा वेग किती जास्त असला तरी देखील ध्येयापर्यंत खारेपणाच मात्र आपल्याला पोहोचवत असतो. भावना कळायला एक उत्तम मन लागतं, वेदना समजायला जाणीव लागते आणि भगवंत कळायला श्रद्धा लागते, तर माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगले जगायला चांगले संस्कार मात्र नेहमी लागत असतात. एवढं मात्र नेहमी स्मरणात ठेवून तुम्हाला तुमचे जीवनातले संस्कार नेहमी उत्तम मात्र ठेवायचे आहेत. अर्थात उत्तम संस्कार मात्र तुम्हाला नेहमी उत्तम पद्धतीने स्मरणात ठेवायचे आहेत. कारण जसे तुमच्यावर संस्कार असतील तसं मात्र तुमचे नक्कीच आयुष्य असेल. बाकी आयुष्यामध्ये पाठिंबा देणारी माणसं जर सोबत असली की मनस्थितीसोबत परिस्थिती देखील 100% बदलत असते. बाकी महत्त्व माणसांचं अजिबात नाही तर त्यांच्या चांगल्या स्वभावाचं असतं. कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून देखील मन कधी देखील जिंकू शकत नाही. यामधला प्रत्यक्ष आपल्याला मात्र भरपूर जास्त बदल उत्तम पद्धतीने समजायचा आहे. आणि नक्कीच मित्रांनो, जीवनात जर शांतता तुम्हाला हवी असेल तर तुम्ही दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला नेहमी तुम्ही बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्तीत जास्त सोपं आहे. आणि ते आपण उत्तम पद्धतीने समजून यावरच आयुष्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. बाकी जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होईल किंवा तुमच्या कुठल्या तरी वागण्याचा परिणाम त्याच्यावर होणार नाही, तेव्हा मात्र तुम्ही समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा आता मात्र गमावलेली आहे. म्हणून ती वेळ न येण्यासाठी आपण मात्र नेहमी माणसं ओळखून त्यांना मात्र जपायला शिकलं पाहिजे. बाकी पैसा कधी आपल्याला मात्र मिळवता येतो, पण एकदा आपल्या हातून निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसं कधी देखील आपल्याला मिळवता येणार नाहीत. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी माणसं कधी बदलतात कालांतराने, ती तर मुळात कशी आहेत हे आपल्याला मात्र नेहमी वेळ आल्यानंतर समजून जातं.
हीच तर मोठी सत्यता आहे. भगवंतांकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी मंदिरात जाऊन आपण मात्र कधीही प्रार्थना करू नये, तर तो भार पिळून नेण्यास तुमचे खांदे अजून जास्त मजबूत व्हावे हीच आपण मात्र भगवंतांच्या चरणी नेहमी प्रार्थना केलेली पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्वतःवरती देखील जास्तीत जास्त लक्षात ठेवायचं आहे. बाकी विसरून जाणाऱ्या व्यक्तीला ओळखीची आठवण करून कधी देखील द्यायची नसते. आपणही विसरून पुढे नेहमी जायचं असतं. सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमी खिशात मात्र घेऊन आपण प्रत्येकाने नेहमी जगत राहायचं असतं, परंतु कोणाच्या देखील मनाला वेदना होणार नाही याची मात्र नेहमी प्रत्येकाने नक्कीच जाणीव ठेवलं पाहिजे. बाकी गमावल्यानंतर शोधण्याला काही देखील मुळीच अर्थ नाही, कारण शोधून फक्त हरवलेल्या गोष्टी सापडतात. गमावलेल्या गोष्टी तुम्हाला शोधल्यानंतर कधी देखील सापडणार नाहीत. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे आपल्या कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवत असतात, तसेच आपले शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील प्रत्येक चिंता यांना मात्र नष्ट करत असतो. आणि मित्रांनो, एवढं मात्र नक्कीच खरं आहे की सत्याला स्वतःची बाजू असते आणि अफवेला मात्र 100% स्वतःचं पोट असतं. एवढं मात्र नक्कीच खरे. जुनी लोक पहिलं मात्र भावनिक होती, तेव्हा ती नाती नेहमी जपत होती. नंतर लोक प्रॅक्टिकल झाली, नात्याचा ती फायदा नेहमी उचलू लागली. आता मात्र लोक प्रोफेशनल झाले, फायदा असेल तरच नाते बनवू लागलेली आहेत. एवढं मात्र सध्याच्या युगात चालू आहे. बाकी थकलेल्या शरीराला कोठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला कुठे देखील झोप लागणार नाही. म्हणून तुमचे शरीर थकले तरी देखील चालेल, परंतु तुम्ही तुमच्या मनाला कधी देखील थकू नका. एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवून आपल्या मनाची मनस्थिती आपल्याला नेहमी उत्तम ठेवायचं आहे. बाकी छापा असो किंवा काटा असो, नाणे खरे असावे लागते. प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात. तोडू नयेत दुसऱ्यांचे मने झाडांच्या फांद्यासारखे, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण प्रत्यक्ष मने मात्र कायमचे. आयुष्यात प्रत्येक माणसांची तुटत असतात. म्हणूनच आपल्याला या प्रत्येक गोष्टी उत्तम पद्धतीने समजायच्या आहेत. मित्रांनो, प्रत्यक्ष तुम्हाला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की 4 पैसे तुमच्या हातात आले म्हणून लगेच तुम्ही मात्र कधी देखील हवेत उडू नका, कारण हवेत उडालेला पाला-पाचोळा हवेने साथ सोडली की मग मात्र लगेच चिरट्या प्रत्यक्ष घालत जमिनीवर आदळत असतो. हेच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवून जे काही तुम्हाला भगवंतांनी दिलेले आहे त्याचा मात्र नेहमी तुम्ही आनंद लुटा, परंतु गर्व कधीही करू नका. आणि कितीही कोणापासून आपण जरी दूर राहिलो, परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची मात्र आठवण होतच राहील. म्हणून स्वभावसुद्धा माणसाने कमवणे सर्वात मोठे धन आहे. म्हणून तुम्ही देखील उत्तम स्वभाव मात्र नेहमी कमवला पाहिजे. बाकी संस्कारातून समृद्धीकडे माणसांचा अहंकार त्याला कधीच दुसऱ्याचे एकरूप नक्कीच होऊ देत नाही. माणसं अगदी जवळजवळ बसलेली असतील तरी देखील ती एकमेकांपासून दूरच असतात, कारण त्यांच्या मनावर मीपणाची जबरदस्त पकड असते. त्यामुळे अपार भाव नाहीसा होणे प्रत्यक्ष अशक्य असतं. प्रत्येक माणसांचे जीवन तर हे सांगत असतं की माणसांच्या जीवनाबद्दल काही ठाऊक नाही, तर प्रत्यक्ष त्याला जीवनाबद्दल काही ठाऊक असतं तर मग त्याच्या जीवनात इतकी निराशा, इतकं दुःख, इतकी चिंता कधी देखील आढळली नसते. या जन्मावर, या प्रत्यक्ष जगण्यावर शतदा प्रेम मात्र म्हणूनच आपण नेहमी करायला शिकावे. एवढं मात्र नेहमी आपल्याला आम्ही सांगत असतो. बाकी जुन्या वस्तू जेव्हा आपल्याला सापडतात तेव्हा त्या एकड्या सापडत नाहीत, तर त्यांच्यासोबत अनेक आठवणी आपल्याला मात्र गवसत असतात. त्याच पद्धतीने माणसाचं देखील आहे. आणि मित्रांनो, एखादी वस्तू जर तुम्ही वापरली नाही तर मग मात्र ती कालांतराने गंजून जाते, आणि जर तुम्ही ती जास्त वापरली तर मग मात्र ती झिजून जाते. काही झालं तरी प्रत्येक गोष्टीचा तर शेवट ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही तुमच्यासाठी उत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, लोकांच्यात
एकतर ब्रह्म आहे. चांगलं केले की चांगलंच होतं आणि वाईट केलं की मग मात्र वाईटच होतं. पण वाईट करून परदेशात पसार झालेले तिथे प्रत्यक्ष 5 स्टारमध्ये पार्ट्या प्रत्यक्ष जोडत आहेत आणि चांगले वागणारे मात्र कष्ट करून इथे कर्ज फेडत आहेत. असं मात्र सध्या आपल्याला दिसू लागलेलं आहे. परंतु आपण मात्र नेहमी सत्य असावे असं नेहमी भगवंत म्हणतात. आणि नक्कीच मित्रांनो, एका ठराविक वयानंतर तुम्हाला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिली जाते. याचे कारण तर हेच आहे की तेव्हा मात्र आपल्या लक्षात आलेले पाहिजे की जसे जसे आपण मोठे होत जातो तशा तशा मात्र आपल्या चुका कधी देखील खोडल्या जाणार नाहीत. एवढं मात्र एक मोठं सत्य नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी नक्कीच तारुणाच्या लोभात बालपण निघून गेलं आणि यशस्वी होण्याच्या लोभात तरुण्य मात्र नक्कीच जात आहे. हीच तर आयुष्याची मोठी सत्यता आहे. म्हणूनच सध्याची तुमच्याकडे जो काही वेळ आहे तो वेळ मात्र तुम्ही आनंदामध्ये नक्कीच घालवायला शिका. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडत असतात, पण एकदा का तहान भागली की मग मात्र पाण्याची चव आणि माणसांची नियत दोन्ही आपोआप बदलताना आपल्याला मात्र नक्कीच दिसून जाते. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला मात्र उत्तम पद्धतीने माणसं ओळखायला नक्कीच समजून घ्यायचं आहे. बाकी आयुष्याचा पेपर इथे मात्र खूप कठीण गेला, कारण अभ्यास मात्र भावनांचा केला, परंतु पेपर मात्र व्यवहाराचा इथे निघाला. आणि व्यवहाराचे ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष संकटच देत असतात. म्हणून जर तुम्हाला व्यवहाराचा ज्ञान अनुभवायचा असेल तर मग तुम्ही वाईट परिस्थितीमध्ये उत्तम पद्धतीने शिकायला शिका. बाकी अशा माणसासोबत आपण मात्र नक्कीच राहावे जी वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल नेहमी बोलत असतात. अशा माणसाबरोबर तुम्ही राहू नका जी इतरांची नेहमी माप काढत फिरत असतात. जशी तुमची संगत असेल तसेच तुमचे आयुष्य असेल. म्हणून संगतीकडे आपण मात्र नेहमी प्रत्यक्ष लक्ष दिले पाहिजे. बाकी काही वेळा आयुष्यात आपल्याला मात्र खूप त्रास होणं हे देखील नक्कीच गरजेचं असतं. ते म्हणजे आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठपर्यंत आणि कुठं थांबवायचं हे समजण्यासाठीच आपल्याला देखील प्रत्यक्ष आयुष्यात त्रास होणं हे मात्र नक्कीच गरजेचं असतं. बाकी लोकांची तोंड बंद करण्यासाठी आयुष्यात एकच गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे प्रत्यक्ष कमबॅक. म्हणूनच तुम्हाला देखील आयुष्यामध्ये प्रत्यक्षाने कमबॅक करायचं असेल तर मग मात्र तुम्हाला मित्रांनो नक्कीच प्रत्यक्ष उत्तम पद्धतीने चालायचं आहे. बाकी संयम मात्र आपण प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. ते स्वतः शोधत तुम्हाला येतील जे तुमच्यासारखे हजार भेटण्याचे नेहमीच दावा करत होते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी नेहमी कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण मात्र ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य नेहमी महान नक्कीच होत असतो. म्हणूनच मित्रांनो, कठीण आणि प्रत्यक्ष महान प्रसंगांना तुम्हाला मात्र सामोरे जायचं आहे, जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. बाकी शिक्षणाला वेळेवर जर आपण सिरियसली घेतलं नाही तर आयुष्य प्रत्येक वेळी तुमची कॉमेडी करेल. एवढं मात्र नक्कीच आपण आपल्या मुलांना उत्तम पद्धतीने शिकवलं पाहिजे आणि प्रत्येकांच्या नजरेत आपण मात्र नेहमी चांगलं राहावं. इतक्या लोकांच्या नजरा प्रत्यक्ष चांगल्या मात्र इथे कधीच नाहीत. म्हणून आपण मात्र नेहमी स्वतःच्या नजरेत नेहमी चांगलं राहायला शिकलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, नवीन कापडे घालून नोकऱ्या गेलं तरी नोकर मात्र म्हणून प्रत्यक्ष राबावं आपल्याला लागतं, पण स्वतःच्या कामात फाटके कपडे जरी तुम्ही घातलात तरी देखील तो मात्र मालकच असतो असं मात्र म्हटलं जातं. हे देखील तितकंच खरे. बाकी आपल्या निस्वार्थ प्रत्यक्ष कर्माने दुसऱ्याच्या मनात सदैव घर करून जगणे हीच जीवनातील सर्वात मोठी एक नक्कीच कमाई असते. हे देखील तितकंच खरे. बाकी ठरवलं की सगळं काही होतं, फक्त माणूस मात्र जिद्दीला पेटलेला असला पाहिजे. जर तुम्हाला देखील आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी करायच्या असतील, उत्तम गोष्टी तुम्हाला देखील प्राप्त करायच्या असतील तर त्यासाठी मात्र तुम्हाला नक्कीच नेहमी प्रयत्न करावे लागतील. एवढं मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, पंगत चुकली तर एक वेळेचं तुमचं जेवण चुकेल, परंतु तुमची संगत चुकली
तर आयुष्याची मात्र दिशा चुकत असते. म्हणून संगत मात्र आपण उत्तम लोकांशी नक्कीच केलं पाहिजे, हे देखील नक्कीच तुम्हाला स्मरणात ठेवायचं आहे. वाईट कुणाचं नसतं जीवनात. अशी पण वेळ येते की माणूस किती खरा आणि चांगला वागला तरी देखील तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे तो मात्र वाईट ठरतच असतो. म्हणून प्रत्येक वेळी माणूस जबाबदार नसून परिस्थिती देखील त्याच्या वागण्याला नक्कीच जबाबदार असते. आपण मात्र याला उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, एक नातं असं असावं जे कुठल्याही नात्याने बांधलेलं कधी देखील नसावं, परंतु हो ते अगदी हक्काचं मात्र नक्कीच असलं पाहिजे. हे नक्कीच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी दिखाव्यासाठी खर्च केलेला पैसा मात्र एक दिवस रडवतच असतो. 50 लाखाच्या गाडीत फिरायचे दिवस आले ना तरी देखील तुम्ही मात्र 5 लाखाच्या गाडीतच फिरा. कारण लाख कमवणाऱ्याचं प्रत्यक्ष 70% पैसा हा मी लाख कमवते हे दाखवण्यासाठीच खर्च होतो. म्हणूनच दिखाव्यापासून आपण मात्र नेहमी लांब राहून नेहमी सत्यामध्ये आपण नक्कीच जगलं पाहिजे, जे आपल्यासाठी सर्वात उत्तम नक्कीच आहे. आणि मित्रांनो, एखाद्याच्या जीवनात कायम जर तुम्हाला राहायचंच असेल तर मग मात्र फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्याच्या म्हणण्याच्या संपर्कामध्ये आपण राहिलं पाहिजे. कारण काही वेळेस मोबाईलच्या संपर्कातून आपण मात्र डिलीट होऊ शकतो, परंतु मनाच्या संपर्कातून आपण कधी देखील डिलीट होऊ शकणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी रिकाम्या पोटाला नेहमी आई आठवते आणि रिकाम्या खिशाला नेहमी बाप आठवतो, हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्रत्यक्ष आयुष्यामध्ये फार गंभीर होऊन आपण कधी देखील जगू नये. हे विश्व तर हजारो वर्षापासून येते आहे. इथे कित्येक आले आणि कित्येक गेले. कोणा वाचून कोणाचे काही अडले नाही. म्हणूनच आयुष्यामध्ये किती वाईट प्रसंग आला तरी देखील कधी घाबरू नका. कधी देखील तुम्ही निराश मात्र होऊ नका. नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही मात्र आनंदाने जीवन जगा. बाकी शब्द आंतरीचेच असतात, दोष मात्र नेहमी जिभेला लागतो. मंत्र स्वतःचेच असते, झुरावे मात्र इतरांना लागते. ठेस तर खरी पायाला लागते, वेदना मात्र खरी मनाला होतात. हीच ते खरी नाती असतात की जी एकमेकांच्या वेदना उत्तम रीतीने जाणत असतात, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, खोटेपणात धोका देणे आणि नेहमी नाटक करणे या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंद नक्कीच देतील, परंतु यांची किंमत तुम्हाला भविष्यात कधी ना कधी 100% चुकवावी लागेल, एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणूनच तुम्हाला जर पुढील काही आयुष्यात अर्थात तुम्हाला भगवंतांची नक्कीच साथ हवी असेल तर मग मात्र आपण नेहमी उत्तम कर्म करण्याकडे नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाकी यश तर सहजासाठी साठवून मात्र ठेवता आपल्याला कधी देखील येणार नाही. त्याला साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक दिवस मात्र आपल्याला कष्टातच घालावा लागेल. म्हणूनच तुम्हाला मात्र नेहमी कष्ट करायचे आहेत, जेणेकरून तुमच्याकडे जे सध्या यश आहे ते आयुष्यभर तुमच्या सोबत राहील. आणि नक्कीच मित्रांनो, जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर मग मात्र तुम्हाला सर्वात प्रथम स्वतःवरती जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास ठेवायचा आहे. बाकी नाती सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता मात्र नक्कीच असली पाहिजे. आणि नाते जर टिकवायचे असतील तर नको तिथे चुका काढण्याची सवय मात्र कधी देखील नसली पाहिजे, हे मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट नेहमी स्मरणात ठेवायची आहे की भगवंत म्हणतात, काल किती देखील वाईट जरी असला तरी देखील तुम्ही मात्र धीर धरलं पाहिजे आणि विश्वास देखील ठेवलं पाहिजे. तुमचा कधी देखील पराभव होणार नाही जेव्हा तुमचे कर्म उत्तम आणि नक्कीच तुम्ही केलेली भगवंतांची सेवा उत्तम असेल, एवढं मात्र नेहमी आपण स्मरणात ठेवून जगलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मात्र उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे की फक्त श्रीराम श्रीराम म्हणून आपल्याला भगवंत कसे भेटतील या नक्कीच विचारण्यात काही देखील अर्थ नाही. उलट असे म्हणता येईल की राम राम म्हटल्याशिवाय तुम्हाला मात्र राम भेटणे शक्य नाही. व्यवहारात आपला खरा तर हाच अनुभव आहे. समजा तुम्हाला एका गावाला जायचे आहे, म्हणून तुम्ही स्टेशनवर गेलात आणि तिथे जायचे आहे
त्याचे प्रत्यक्ष सर्व वर्णन केलात, परंतु नाव सांगता आले नाही, तर मग मात्र तुम्हाला तिकीट मिळेल का? उलट त्या गावातील माहिती काही नाही पण ठाऊक तर प्रत्यक्ष आहे, तर त्या प्रत्यक्ष आपल्याला तिकीट मिळून तिथे मात्र कधीही जाता येईल, हे मात्र नक्कीच खरे. म्हणजे एका ठिकाणी माहितीचे आहे पण नाव तेवढेच न आठवले तर काही उपयोग आपला होणार नाही. यावरून एक गोष्ट मात्र तर स्पष्ट होते की बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही देखील उपयोग होत नाही. म्हणून नाम घेणे हे मात्र जरूर आहे. नामाने भगवंतांची प्राप्ती होणार ही मात्र नक्कीच खात्री असावी. भगवंतांच्या नामाची गरज दोन तऱ्हेची आहे, एक प्रपंचाचे स्वरूप समजण्यासाठी आणि दुसरी म्हणजे भगवंतांच्या प्राप्तीसाठी. प्रत्यक्ष खाऱ्या खायला प्यायला पोटभर, त्याच पद्धतीने घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा तुम्हाला मात्र काळजी आणि तळमळ ही का असते हे प्रत्यक्ष आपल्याला मात्र समजणार नाही. याचा अर्थ दुःखाचे खरे स्नान कुठे आहे हे देखील कळत नाही. ते कळण्याकरिता भगवंतांच्या नामाची मात्र जास्तीत जास्त गरज आहे. भगवंतांची तळमळ लागेपर्यंत नामाची मात्र जरुरी आहे. नंतर भगवंतांवाचून आपल्याला दुसरा आधार देखील नाही, म्हणून नाम मात्र आपण घेतलेच पाहिजे. आणि शेवटी भगवंतांच्या दर्शनानंतर नाम मात्र सवयीने आपोआप येते. एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंतांचे नामच शिल्लक राहते. जे नामस्मरण करील आणि त्यांचे अनुसंधान ठेवील त्याला मात्र भगवंतांची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या, त्यात राम आहे हे कळेल. प्रत्यक्ष नाम घेताना मात्र जे घडेल ते चांगले आणि नक्कीच तुमच्या कल्याणाचे आहे असा मात्र तुम्ही भरोसा ठेवा. बाकी मित्रांनो, भगवंतांचे नाम हीच खरी सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्ष सद्वस्तू आहे. भगवंतांच्या नामात जो स्वतःला नक्कीच विसरला तो मात्र खरा जीवन मुक्त होय. ते जे काय साधायचे ते हेच. बाकीच्या गोष्टी मात्र प्रत्यक्ष स्वप्नासारख्या समजाव्यात. त्या मात्र प्रचिती येतात पण कधी देखील नसतात. देहाशी आलेले आपले तादात्म्य, प्रत्यक्ष तादात्म्य हे एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासाने झालेले आहे. याच्या उलट अभ्यास करून भगवंतांचे चिंतन केलं तर प्रत्यक्ष जसे आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंतांशी आपले तादात्म्य देखील होईल. एवढं मात्र आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. म्हणूनच उठताना बसताना कुठल्याही ठिकाणी तुम्ही का असेना, परंतु तुम्हाला मात्र भगवंतांचे नेहमी निस्वार्थ मनाने 100% घ्यायचं आहे. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की भगवंत तुम्हाला जे काही देतात ते मात्र उत्तमच देतात. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच थोडे विज्ञान, थोडे अध्यात्म मेळ बसला तर जीवन मात्र सार्थ. बघा, तुम्हाला आवडेल तर नक्कीच लहरींचे शास्त्र सर्वव्यापी आहे. आपण मात्र मोबाईलवरून केलेल्या नंबरच्या लहरी जशा त्याच माणसाला शोधून काढतात तसेच आपण व्याकुळ प्रार्थना करू लागतो की भगवंता ते प्रत्यक्ष ती देवता आशीर्वादक लहरी पाठवते. तेच तर खरे आहे प्रत्यक्ष देवी कवच. प्रार्थना लहरी तीव्र असल्या की मग मात्र आशीर्वाद लहरी परिणामकारक असणारच. पण माणूस मात्र पाप कर्म फार एकाग्रतेने करतो आणि पुण्यकर्म विस्कळीत मनाने करतो. मद्याचा प्रभाव मात्र चटकन जाणून लागतो. ज्या पद्धतीने मसाला दूध नक्कीच उशिरा अंगी लागते, पण दीर्घ परिणामांचा सारासार विचार मात्र आपण करायला हवा. आपण एखाद्याला कठोर वाणीने बोलतो, प्रचंड अपमान करतो, तेव्हाही त्या व्यक्तीचा क्रोध विचार लहरी आपल्याजवळ येऊन अशुभ कवच मात्र निर्माण करत असतात. म्हणून मग आपली भूक मंदावते, उत्साह नाहीसा होतो, अस्वस्थ आपल्याला वाटू लागते. क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच. आपल्या संतांनी वागणुकीचे काही आचार देखील सांगितले आहेत. ते हा अभ्यास करूनच श्रीकृष्णांनी श्री अर्जुनांना बहुमोल अध्यात्म सांगितले की नात्यागोत्यात न अडकता, मोह विवश न होता कर्तव्य भावनेने युद्ध कर. मी नक्कीच मारणारा नाही आणि ते प्रत्यक्ष मरणारे नाहीत. हा अलिप्त भाव तू तुझ्या मनी ठेव. मी करता हा अभिमान आला की ते मात्र कर्म भोगणे आले. आपलीही किती व्यवहार आज बसलेल्या नक्कीच आत्मा रामांच्या शक्तीने
होतात हे मात्र शांतपणे विचार केला की आपल्याला समजून जाते. तरी देखील मी केले असा मी भाव चिकटतो आणि प्रत्यक्ष कर्मबंधनता अडकत असतो. लहरी मोठ्या परिणामकारक असतात, तर सद्गुरू दूर अंतरांवरून संकल्प दीक्षा देऊन शक्तिपात करत असतात. आणि इकडे शिष्याला मात्र नक्कीच तीव्र जाणीवांचे संदेश मिळू लागतात. ही आहे विचार लहरींची खरी शक्ती. हे मात्र आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. मित्रांनो, नेहमी तुम्हाला मात्र भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करायचं आहे. आणि नक्कीच तुम्ही नामस्मरण निस्वार्थ मनाने कराल तर मग मात्र तुम्ही नक्कीच भगवंतांसाठी प्रिय व्हाल. त्याच पद्धतीने नाम मात्र घेण्याला काही आड येत नाही. अर्थात नाम जो घेतो तो मात्र भगवंतांसाठी प्रिय असतो, जो नेहमी कर्म देखील उत्तम करतो. आपण जसे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक सत्कर्म करीत राहणे हे सुलभ, की ते नामच प्रत्यक्ष विचाराने सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे. म्हणून जरूर तर प्रत्यक्ष बळजबरीने सुद्धा घेत राहणे हे देखील सुलभच आहेत. समजा एक यंत्र आहे, त्यात पुष्कळ चक्रे आहेत आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू आपण धरलेला आहे. आता मात्र एखाद्याने त्यातले एखादेच चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा मात्र भरोसा आपल्याला मुळीच नाही. पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र बिन तक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू आपल्याला करता येईल. त्याचप्रमाणे नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्रे एकदम फिरू लागून आपले काम मात्र निश्चिंतपणे आणि सुलभपणे होईल. म्हणूनच हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे अशी मात्र ज्याची इच्छा असेल त्याने प्रत्यक्ष कशाशी रीतीने का होईना नाम मात्र घेतलेच पाहिजे. नक्कीच नाम घ्यायचे एकदा पक्के जर आपण ठरवले म्हणजे काही आपल्या आड येणार नाही. व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट सामर्थ्यनीय नसली तरी देखील करायला मात्र निश्चिंत केला की मनुष्य ती करूनच टाकतो. मग नाम घेण्याचा आपण निश्चय केला तर का नाही होणार. काही केले तरी शेवटी मात्र नामाशिवाय गत्यंतर अजिबात नाही. तर मग प्रत्यक्ष ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काही देखील अर्थ नाही. म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंका प्रत्यक्ष शंकाशुशंका न प्रत्यक्ष घेता कशाची तऱ्हेने पण नाम घेत राहावे हे मात्र उत्तमच. म्हणजे विनाकारण काल फुकट घालविता अशी पश्चातापाची वेळ मात्र तुमच्यावर कधी देखील येणार नाही. जग हे तर प्रत्यक्ष अनेक मोहक वस्तूंनी भरलेले आहे. त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या आपण त्या वस्तू ऐकल्या तरी देखील ते आपल्याला हव्याशा वाटतात आणि त्या मिळवण्याचा आपण मात्र नेहमी प्रयत्न करतो. म्हणून भगवंतांजवळ आपण अशी प्रार्थना नेहमी करावी की हे भगवंता, मोहक वस्तू मला तू दाखवूच नकोस, कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी मग मात्र त्यामध्ये फसेन. भगवंता, माझे खरे शीत आहे तेच मला दिसू दे, तेच मी ऐको, त्याचेच मला स्मरण हो आणि त्याचीच मला नक्कीच गोडी लागो असं मात्र आपण भगवंतांच्या चरणी नेहमी म्हटलं पाहिजे. मित्रांनो, प्रल्हाद, द्रौपदी यांसारख्या भक्तांनी भगवंतांजवळ काय मागितले तेच आपण मात्र मागावे आणि ज्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही नेहमी ठेवावे. त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते तसे मात्र आपल्या ठिकाणी आणण्याचा आपण प्रत्येकाने नेहमी प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करीत असताना प्रथम मात्र चुका होतील, पण त्या झाल्या तर पश्चाताप देखील व्हावा की भगवंता, मी फार दोषी अपराधी आहे, मला मात्र तू क्षमा कर आणि प्रत्यक्ष तुझ्या कृपेला मला पात्र कर. पश्चाताप खराच झाला तर रामकृपा, प्रत्यक्ष श्री रामकृपा करीलच. मुखाने नाम घ्यावे, हाताने प्रपंचाचे आपण काम करावे आणि अंतःकरणात आपण प्रत्येकाने समाधान ठेवावे. प्रत्यक्ष हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवून भगवंतांची मात्र आपण प्रत्येकाला नेहमी भक्ती करायची आहे. आणि मित्रांनो, आजचा हा संदेश आपण देखील इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर मी देखील तुमचे आभार मानतो. एवढी गोष्ट मात्र आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे मोठेपणा हा तो गुण आहे जो पदाने नाही तर संस्काराने आपल्याला प्राप्त होतो. परक्यांना आपलं बनवणं तेवढं तर अवघड काही नसतं,
जेवढं आपल्या माणसांना आपण टिकून प्रत्यक्ष ठेवत असतो एवढं देखील तितकंच खरे. बाकी आपण विचार करावे की आपणच केलेल्या कर्माची भीती असते. प्रत्यक्ष नाही तर गंगेवर एवढी गर्दी का दिसते, पण पाप तर खरं विचारांत असतं. शरीरामध्ये कधी देखील पाप नसतं आणि गंगा तर नेहमी शरीर धुते, विचार कधी देखील धुणार नाही. म्हणूनच मित्रांनो, जर खरोखर तुम्हाला तुमचे प्रत्यक्ष मन धुवायचे असेल तर तुम्ही मात्र भगवंतांचे नामस्मरण केले पाहिजे, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना मात्र काही प्रश्न सोडवायचे असतात तर काही प्रश्न मात्र तिथल्या तिथे आपण प्रत्यक्ष सोडून द्यायचे असतात. हे ज्याला जमलं तो मात्र प्रत्यक्ष इथे उत्तम पद्धतीने जगला, कारण इथे पण वेळेची एक मर्यादा मात्र भगवंताने निश्चितच ठेवलेली आहे. गुलाबाचे फूल तर प्रत्येकालाच आवडते, पण त्याच्या बाजूला असलेले पाने जी त्या फुलाची नेहमी सुंदरता वाढवतात ती कुणाला देखील कधी आवडणार नाही. जे सुंदर आहे त्याच्यावर प्रेम तुम्ही करू नका, पण जे सुंदरता वाढवते त्यावर तुम्ही प्रेम करा. जे तुम्हाला देखील नक्कीच समजलं पाहिजे. बाकी आयुष्यातले वाईट क्षण मात्र कडू औषधासारखे आपण प्रत्येकाने गिळून टाकावेत आणि चांगले क्षण मात्र चॉकलेटसारखे चगलून नेहमी आपण एन्जॉय केले पाहिजेत, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी दुसऱ्याची नजर नेहमीच उधार मात्र आपण कधीही घेऊ नये. स्वतःच्या नजरेतील आपण प्रत्येकाने मात्र ताकद ओळखली पाहिजे. त्याचप्रमाणे आपली मत घाईघाईने मांडण्याची चूक देखील आपण करू नये. अनुभवातून तुम्ही बोला, प्रचिती घ्या. कोणताही अनुभव तुमच्या प्रचितीचा हिस्सा झाल्यानंतर जे होतं त्यालाच ज्ञान म्हणतात. हे ज्ञान ज्याचं त्याला मात्र होतं ते तो दुसऱ्याला देऊ शकणार नाही आणि इतरांकडून समजते त्याला देखील प्रत्यक्ष माहिती म्हणतात, जेवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजलं पाहिजे. बाकी नक्कीच एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सल्ला देते म्हणजे ती व्यक्ती स्वतःला समजदार समजते असं तर काहीच नाही, तर त्या व्यक्तीला स्वतः केलेल्या चुकांचा संपूर्णत्व पुरानुभव 100% असतो, असंच त्याचा अर्थ होतो. आणि नक्कीच मित्रांनो, जीवनातील कोणत्याही दिवसाला मात्र आपण कधीही दोष देऊ नये, कारण उत्तम दिवस तुम्हाला आठवणी देतो, चांगले दिवस तुम्हाला आनंद देतात आणि वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस तुम्हाला उत्तम पद्धतीची शिकवण देतात, एवढं मात्र नक्कीच खरे. अक्षरांच्या ओळखीसाठी माणसांची तर नाती असतात, गिरवली तर ती अधिक आपल्या लक्षात राहतात आणि जर ती आपण वाचली तर ती अधिक प्रमाणात आपल्याला समजून जातात. म्हणूनच समोरची व्यक्ती जोवर तुमच्या प्रत्यक्ष दुःखात सामील होण्याच्या मनस्थितीत असेल तोवरच त्या व्यक्तीशी तुम्ही मात्र तुमचे दुःख वाटणे हे नक्कीच योग्य आहे, हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी आयुष्यात तुझं माझं करता करता आयुष्य मात्र इथे संपून जातो. कधी जवळचा माणूस दूर तर कधी दूरचा जवळ भास होतो. प्रत्यक्ष आपल्या परक्यांच्या नादात मानवबुद्धी मात्र घाण ठेवतो. गणिताच्या नियमात प्रत्यक्ष भौतिकशास्त्र फॉलो करतो. मनाला सरळ मार्गाने न्यावं तर मेंदूचे वाकडे रस्ते अवलंबतो. कितीही सांगावे प्रत्यक्ष समजावून तरी देखील दुःखालाच कवटाळून बसतो. किती हळवं मन माणसांचं सदा आसमानांना गोंजारतो. आनंदाचे क्षण मात्र तो क्षणात विसरून जातो. आयुष्य तर खूप सुंदर आहे, हसत खेळता आपण नेहमी जगायचं असतं. मोडलेल्या मनाला आवरून वर्तमान मात्र आपण प्रत्येकाने नेहमी सावरत राहायचं असतं. आणि नक्कीच मित्रांनो, पैसा म्हणजे सर्वस्व कधीच नसते, पण असा निर्थक संदेश देण्याआधी प्रत्यक्ष तुम्ही मात्र पुरेसा पैसा कमवला आहे ना याची मात्र नेहमी खात्री करून घ्यावी, हेच तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी विचार मनाला तर फार मोकळे सोडायचे नाही आणि फार अडकून देखील कधी ठेवायचे नाही, कारण मन फार मोकळे तुम्ही सोडाल तर मग मात्र त्याचा नेहमी लोक गैरफायदा घेतात आणि तुम्ही जर त्याला आकडून ठेवाल तर ती घमंडी आहे म्हणतात. म्हणून माणसे बघून वेळ पाहून मनाचा मात्र आपण उपयोग करायचा, म्हणजे आपल्याला कधी त्रास प्रत्यक्ष किंवा पश्चाताप करण्याची मुळीच कधी देखील पाळी येणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, तुमच्या पूर्ण आयुष्यात तुमच्या प्रत्येक चुकीला माफ करणारे
तुमच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद प्रत्यक्ष त्यागणारे आणि तुम्ही ज्यांना कितीही दुखवलं, प्रत्यक्ष त्यांना कितीही दुखवलं तरी तुम्ही सुखीच राहावं असं प्रत्यक्षाने ज्यांना वाटतं ते तर फक्त आणि फक्त नक्कीच आपले आईवडील असतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. बाकी नात्यातील भांडण आणि प्रेम या गोष्टी तर एका रेषेत असण्यापेक्षा वर्तुळात असावे. कारण वर्तुळात प्रेमानंतर भांडण आलं तरी भांडणानंतर पुन्हा प्रेम तर येतच असतं. पण रेषेत प्रेम आधी आणि नंतर भांडण असेल तर रेष पुढे मात्र वाढत जाते आणि रेषेत बॅक टर्न नक्कीच नसतो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी केवळ ज्ञान असून काही देखील उपयोग नाही. ते कसं आणि केव्हा वापरायचं याचं देखील आपल्याला नक्कीच भान आपण मात्र ठेवलं पाहिजे. बाकी काही गोष्टी आयुष्य मात्र नेहमी बदलून टाकतं, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. बाकी स्वभावाचं प्रत्येक स्वभावच घेऊन सांगतो, प्रत्येकाचा वेगळा असतो. आज पेढ्यांमध्ये थोडा उद्या मिरचींसारखा भासतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच जी माणसं नेहमी दुसऱ्यांच्या आयुष्यात नेहमी आनंद निर्माण करण्यासाठी कार्य करतात त्यांच्या आयुष्यातला आनंद मात्र भगवंत कधी देखील कम करत नसतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि विचार करण्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात तुम्ही तुमचा वेळ घालवा. विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्नाने मात्र नेहमी तो प्रगतीच्या मार्गावर पोहोचत असतो. म्हणूनच तुम्ही विचार करण्यापेक्षा नेहमी प्रयत्न करण्याकडे भर दिले पाहिजे. बाकी एखाद्याचं सुख पाहून ते तुमच्या वाटेला काय नाही म्हणून नेहमी असमाधानी राहण्यापेक्षा एखाद्याचे दुःख पाहून ते तुमच्या वाटेला नाही यात समाधान मानलं तर आयुष्यामध्ये तुम्ही कधी देखील दुःखी मात्र होणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी तुम्हाला किती लोक ओळखतात याला महत्त्व नसून प्रत्यक्ष ते तुम्हाला का ओळखतात याला जास्तीत जास्त महत्त्व आहे. हे मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे की भूतकाळाचं रडणं आणि भविष्याचे चित्र रंगवट बसवण्यापेक्षा प्रत्यक्ष बसण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र आपण मात्र पूर्ण केलं पाहिजे. आयुष्य जास्त सुंदर 100% आपलं होऊन जाईल एवढी गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे. आणि प्रत्येक दिवस भगवंताने आपल्याला दिलेली एक सुंदर भेट आहे. उद्याची कोणतीही हमी इथे मात्र मुळीच नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहून भगवंतांवर विश्वास ठेवून आपण मात्र आपल्या दिवसाची सुरुवात करून नेहमी उत्तम पद्धतीने आपण आपले कर्म नक्कीच केले पाहिजे. बाकी हातोड्याचे घाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही. कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगांपर्यंत सारं जग मात्र त्याच्यासमोर प्रत्यक्ष नतमस्तक होणारं असतं हे त्याला उत्तम पद्धतीने माहिती आहे. त्याच पद्धतीने सध्या परिस्थितीचे घाव जो सोसत आहे त्याने देखील निश्चिंतच राहावे. कारण येणाऱ्या भविष्यामध्ये जो आनंद भगवंत त्याला अनुभवायला देणार आहे ते मात्र प्रत्यक्ष भरपूर उत्तम असणार आहे. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि जितक्या सहजतेने तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये गुंतला जाल तितक्या सहजतेने त्या गोष्टीतून बाहेर पडणं देखील मात्र आपल्याला नक्कीच यायला जमलं पाहिजे. हे एकदा कर आपल्याला जमलं की मग मात्र हे आयुष्यही अगदी सोपं आपल्यासाठी होऊन जाईल. आणि मित्रांनो, नियती जेव्हाही तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेत असते तेव्हा मात्र त्याहीपेक्षा मूल्यवान देण्याकरिता तुमचा हात 100% ती रिकामा करत असते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही मिळवायचं आहे ते मात्र तुम्हाला मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न करावे लागतील. परंतु तुम्ही जितका जास्त विचार कराल तितकं जास्त तुम्ही त्या गोष्टीला स्वतःपासून दुरावाल. म्हणून नेहमी प्रत्यक्ष आपण प्रयत्न करण्याकडेच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा की निष्क्रिय माणसं आणि अति अहंकारी माणसं शेवटी मात्र 100% एकटे पडतात. हे मात्र नक्कीच खरे. ते म्हणजे आपल्याला ह्याच स्वभावापायी आपण मात्र एकटे पडलो आहोत ही ते कधी देखील मान्य करणार नाहीत. आणि तरी त्यांपैकी काहीच प्रत्यक्ष नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना मात्र नेहमी प्रत्यक्ष सांभाळून घेणारी माणसं
अजून देखील त्यांच्या नक्कीच सोबत असतात, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी समजूतदारपणा ज्ञानापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे. खूप लोक तुम्हाला ओळखतात, पण त्यातील मोजकीच लोक तुम्हाला उत्तम पद्धतीने समजून घेतात. यातलाच तुम्हाला देखील फरक समजायचा आहे. बाकी मित्रांनो, हे देखील तितकंच खरं आहे की चंद्रगुप्तने विचारले, जर प्रत्यक्ष नशीब आधीच लिहिले असेल तर मग मात्र प्रयत्न करून काय फायदा. त्यावेळी मात्र प्रत्यक्ष उत्तर आले, काय माहीत नशिबात लिहिलेले असेल की प्रयत्न केले तरच तुम्हाला ती गोष्ट मिळेल. म्हणूनच आपण मात्र सातत्याने नेहमी प्रयत्न करत राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला तीही गोष्ट मिळून जाईल ज्याची आपण कधी देखील कल्पना केली नव्हती. बाकी मित्रांनो, मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि प्रत्यक्ष जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला मात्र 100% ज्ञान लागतं. हे मात्र नक्कीच खरे. बाकी कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून आपण मात्र कधीही त्याची खिल्ली नक्कीच उडवू नये. प्रत्यक्ष कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा मात्र बनवत असतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी मामांकडे काही जर तुम्हाला मागायचंच असेल तर तुमच्या आईच्या स्वप्न प्रत्यक्ष तुमच्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे असा आशीर्वाद तुम्ही त्यांच्या चरणी मागा. मग तुम्हाला स्वतःसाठी काय मागायची मात्र कधी देखील गरज पडणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट जर योग्य असतील तर कोणत्या ना कोणत्या रूपात भगवंत मात्र आपली 100% मदत करतो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी उपवास हा नेहमीच अन्नाचाच का करावा. कधी कधी वाईट विचारांचाही तुम्ही करून पहा. कधीतरी उपवास अहंकाराचाही तुम्ही करून पहा. कधीतरी उपवास मीपणाचाही करून पहा. नक्कीच तुम्हाला उत्तम पद्धतीने अनुभव येतील. बाकी कोणी तुमच्यासोबत असो किंवा नसो, नाराज मात्र तुम्ही होऊ नका, कारण प्रत्यक्ष बाळू मामांपेक्षा सुंदर सोबती कोणी देखील आपल्या सोबत नाही. यावरती नेहमी तुम्ही विश्वास ठेवून आनंदी मात्र आयुष्य नक्कीच जगायला शिकलं पाहिजे. बाकी वारसा असण्यापेक्षा प्रत्यक्ष आपल्याजवळ आरसा असणं मात्र महत्त्वाचं आहे. असा आरसा ज्यात पाहून आपल्याला स्वतःशी नक्कीच उत्तम रीतीने बोलता आलं पाहिजे. जो स्वतःशी चांगला संवाद साधू शकतो तो मात्र इतरांशी चांगला संवाद प्रत्यक्ष साधू शकतो. स्वतःशी होणाऱ्या एकांतातील संवाद हा आयुष्यात इच्छित प्रत्यक्ष यश आपल्याला मिळवून देईल. हे देखील तितकंच खरे. बाकी पैसा आणि यश माणसाला मात्र कधी बदलू शकणार नाही. पैसा कमवल्याने किंवा यश मिळवल्याने माणूस फक्त जे त्याच्यात आहे ते मात्र थोडं वाढून दाखवून नक्कीच शकतो, किंवा जे त्याच्यात नाही आहे ते काही काळासाठी मात्र 100% तो दडवू शकतो. एवढं मात्र नक्कीच खरे. स्मरण आणि विस्मरण या दोन्ही गोष्टी मात्र माणसांच्या जीवनात फारच गरजेच्या असतात, कारण या दोन्ही गोष्टींचा जर जीवनात ताळमेळ नीट लावता आला तर मग मात्र चांगल्या प्रकारचे जीवन प्रत्यक्ष जगण्यात त्या फार महत्त्वाच्या भूमिका पार पडत असतात. स्मरण चांगल्या गोष्टीचे जीवनात राहिले तर मग मात्र त्या गोष्टींचे स्मरण करून प्रत्यक्ष जीवन सुखात आपल्याला जगता येत असते. आणि जीवनात आलेले वाईट अनुभव व प्रसंगाचे अपमानाचे विस्मरण करता आले तर कष्ट व पीडा राहीत प्रत्यक्ष जीवन आपल्याला जगता येत असते. त्यामुळे नक्कीच जीवनात स्मरण आणि विस्मरण या दोन्ही देखील गोष्टी महत्त्वाच्या असतात. व या दोन्हीवर जर आपण प्रभुत्व मिळवून प्रत्यक्ष जर त्याचा जीवन जगण्यासाठी योग्य वापर केला तर जीवन सुखी, आनंदी, समाधानी आपल्याला होऊन 100% जगता येईल. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये कितीही संकटे आले, कितीही दुःख आले तरी देखील तुम्हाला नेहमी तुमच्या मनामध्ये मात्र सकारात्मकच विचार करायचे आहेत. कारण जसे तुमचे विचार असतील तसंच तुमचं आयुष्य असेल. बाकी आयुष्य जगावं, काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा मात्र आपण विचार करावा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला इथे मात्र जन्माला आलेलो आहोत. एवढं मात्र नक्कीच समजा. आणि मित्रांनो, जात्याला 2 पेटी असतात, त्यातले एक स्थिर प्रत्यक्ष राहून दुसरे फिरत राहिले
तरच दळणदळणे जाऊन पीठ बाहेर पडते. पण जर दोन्ही पेटी फिरत राहिली तर दळणदळणे न जाता फुकट क्षण मात्र आपले नक्कीच होतात. माणसांचे शरीर आणि मन मात्र अशा दोन पेटी आहेत. त्यातले मन हे स्थिर आहे आणि देह हे फिरणारे पेटी आहे. मन परमेश्वरांच्या ठिकाणी स्थिर राहावे आणि देहाने मात्र प्रपंचांच्या. आपण प्रत्येकाने गोष्टी कराव्या एवढंच आपल्याला नेहमीच मनात ठेवायचं आहे. बाकी आयुष्याचा अर्थ प्रत्येकासाठी मात्र वेगवेगळा नक्कीच आहे. ज्ञानी माणसासाठी आयुष्य म्हणजे एक स्वप्न आहे. मूर्ख माणसासाठी आयुष्य म्हणजे एक प्रकारचं जुगार आहे. श्रीमंत माणसांसाठी आयुष्य म्हणजे विनोद, तर गरिबासाठी आयुष्य म्हणजे एक प्रकारची शोकांतिका असते. परंतु यापैकी कोणीही असो, त्याने मात्र कोणत्याही भावनेच्या अतिरेकात आयुष्यात मात्र वेळेचा अपव्यय केला तर मग मात्र त्यांच्या आयुष्यांच्या अर्थांची अदलाबदल व्हायला कधी देखील वेळ लागणार नाही. कारण आयुष्याचं घड्याळ काळाच्या रीतीच्या वाळूने भरलेलं असतं. वेळेची किंमत नाही केली की मग मात्र तुम्ही कोणी का असेना आयुष्याचे अर्थ सगळ्यांसाठी बदलून जातात. म्हणूनच मित्रांनो, या आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी शांत राहायचं आहे आणि शांत राहून नेहमी आपल्याला आपल्या मनाला निशंक करायचं आहे. मन संपूर्ण निशंक करणे म्हणजे प्रत्यक्ष डोळसवणे. मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कुणालाही हिरावून मात्र कधी घेता येणार नाही. ज्याचा तोच त्या पवित्र कार्याच्या आड येतो. मन संपूर्ण निशंक करून घ्यायला आम्हीच तयार नसतो. कारण प्रत्यक्ष आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागेल याची भीती किंवा 1% अहंकार आहे. एवढं मात्र निश्चिंतच. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हे देखील नेहमी स्मरणात ठेवायचं आहे की नेहमी जेव्हा अडचणीत तुम्ही असाल तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी प्रामाणिक राहायला शिका. आणि जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा मात्र तुम्ही साधे राहायला शिका. आणि जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा मात्र तुम्ही विनयशील राहा. आणि जेव्हा अत्यंत तुम्ही रागात असाल तेव्हा मात्र अगदी शांत तुम्ही राहा. यालाच आयुष्याचं सुयोग्य व्यवस्थापन असं म्हणतात, जे आपण देखील उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी हे देखील तितकंच खरे की जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात नेहमी दुःख निर्माण करतात त्यांच्या मात्र आयुष्यामध्ये त्यांना कधी देखील नक्कीच आनंद मिळणार नाही. आणि मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना तुम्ही नाही का म्हणत नाही आणि न पटणाऱ्या पेलणाऱ्या गोष्टी मात्र तुम्ही का स्वीकारता. तुम्हीच दुसऱ्याला तुमच्यावर अतिक्रमण करू देतात. जेव्हा हे प्रत्यक्ष त्याचा मात्र वीट येतो तेव्हा मात्र उशीर झालेला असतो. आणि जेव्हा तुम्हाला त्याची चटक लागते तेव्हा मात्र इतरांचा त्यामधील इंटरेस्ट संपलेला असतो. म्हणून जी गोष्ट तुम्हाला आवडणार नाही त्या गोष्टीसाठी आपण मात्र नाही हा शब्द नक्कीच वापरला पाहिजे. एवढं मात्र तुम्ही समजून घ्या. बाकी प्रयत्न करा की आयुष्यातला प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला तुम्ही घालवण्याचा. कारण आयुष्य कधी राहत नाही पण आठवणी मात्र नेहमी जिवंत राहतात. म्हणूनच आपल्याला देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे, रोज विसरावा तो आपण आपला अहंकार, नित्य स्मरावा तो निरंकार. काम क्रोध करतो सर्वनाश, अतिलोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवे सुख ते परमार्थ. मित भाषे असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो मात्र होईल दुखी. भगवंत नामास रोज स्मरावे, मायबापास कधी न भुलावे. मनुष्य जन्म मिळतो एक बार, बाळूमामा नामात सुख आहे ते अपरंपार. फक्त आपल्याला मात्र आपल्या मनाला नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे आणि नेहमी भगवंतांवरती विश्वास देखील आपल्याला ठेवायचा आहे. बाकी सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मात्र कधी देखील मूल्यवान होणार नाही. तेवढ्याच कॅरेटची शुद्धता मात्र त्याच्या वागण्यात आणि विचारात नक्कीच असली पाहिजे. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी चेहऱ्यावरचं तेज हे तर तुमच्या अंतःकरणातल्या विचारांवर जास्तीत जास्त अवलंबून आहे. मनात जर तुमचा आत्मविश्वास असला तर मग मात्र तुमचा चेहरा 100% तेजस्वी दिसतो. मनात जर इतरांविषयी प्रेम असेल तर मग मात्र तुमचा चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा मात्र तुमचा तिथे नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला नेहमी सुंदर बनवत असतात. म्हणूनच तुम्ही तुमच्या मनाला नेहमी उत्तम रीतीने
नक्कीच सुंदर बनवत चला. अर्थात तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करत चला, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच आनंदी राहाल. हे मात्र नक्कीच खरे. आणि मित्रांनो, समुद्र हा तर सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यात आपले फक्त पाय ओले करतात. हे विश्व देखील सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे मात्र सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण मात्र नेहमी प्रयत्न करावे. बाकी माणूस आपल्या शक्तीनुसार किंवा आपल्या बुद्धीनुसार निर्णय घेतो, त्याचप्रमाणे तो हालचाल देखील करतो. नियती मात्र निरालाच डाव इथे मात्र मांडून बसते, हे देखील तितकंच खरे. नियतीने ठरवलेला शेवट, नियतीने मांडलेलं उत्तर, प्रत्यक्ष हे मात्र आपल्याला स्वीकारावंच लागतं. माणसांची वाटचाल त्याला मात्र नकळत त्याचं उत्तराकडे होत नसते, हे देखील तितकंच खरे. बाकी मित्रांनो, हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये चालू आहे, प्रत्यक्ष ते कधीतरी 100% संपणार आहे. ज्याचं टेन्शन तुम्हाला मात्र रोज झोपू देत नाही, ते कधीतरी 100% संपणार आहे. फक्त स्वतःवर मात्र तुम्ही विश्वास ठेवा आणि नेहमी संयम ठेवा. जे होत असतं ते मात्र प्रत्यक्ष उत्तमच होईल. बाकी जे होईल नक्कीच होईच असतं, ते तर मात्र होतच असतं. ते तुमच्या हातात मात्र नक्कीच आहे. तेवढे आपण प्रयत्न करायचे. बाकी जास्त विचार न करता नेहमी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करा आणि नेहमी प्रत्यक्ष आनंदी राहण्याचा तुम्ही देखील नेहमी प्रयत्न करा. बाकी जगावे तर बुद्धिबलातल्या नक्कीच वजिरासारखे. कारण प्रत्यक्ष संपूर्ण खेळा समोरच्या बादशाला भीती आणि दहशत ही तर वजिराचीच असते, राजाची कधीही नसते. एवढी गोष्ट मात्र 100% खरं आहे. बाकी एक तांदळाच्या पोत्याने भरलेला ट्रक जंगलाच्या रस्त्याने चाललेला होता. त्यातील एक पोते रस्त्यात पडले. थोड्या वेळाने तेथे काही मुंग्या आल्या आणि त्यांनी त्यातील 10 ते 12 दाणे घेतले आणि त्या मात्र तिथून गेल्या. मग त्याच ठिकाणी काही उंदीर आले. त्यांनी मात्र 100 ते 200 ग्राम खाल्ले आणि ते देखील तिथून निघून गेले. मग काही तिथे पक्षी आले, त्यांनी देखील तिथले थोडे खाल्ले आणि मग तिथे गाय आली. तिने मात्र तिथले 2 ते 3 किलो प्रत्यक्ष धान्य खाल्ले असेल. सर्वांनी आपल्या पोटापुरते घेतले आणि मग मात्र तिथे काही वेळानंतर प्रत्यक्ष एक माणूस आला आणि त्यांनी मात्र कोणाचाही विचार न करता संपूर्ण पोतेच आपल्या खांद्यावर टाकले आणि घरी घेऊन गेला. मित्रांनो, आपल्याला यामधून एवढं मात्र नक्की शिकायचं आहे, ते म्हणजे सृष्टीतील इतर सर्व प्राणी पोटासाठी मात्र इथे नेहमी जगतात. फक्त मनुष्य प्राणी मात्र स्वार्थासाठी जगतो. म्हणून सर्व काही जवळ असूनही तो सर्वात दुःखी आणि असमाधानी फक्त आणि फक्त माणूसच आहेत. जीवन खूप सुंदर आहे, फक्त त्यात समाधानी आपण मात्र नेहमी राहायला शिकलं पाहिजे. आणि भगवंतांनी तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्यामध्ये मात्र तुम्ही नेहमी आनंदी राहायला शिका. 100% तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम रीतीने आयुष्य जगाल. बाकी कोणी नावे ठेवले तर कधी देखील थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम नेहमी करत राहायचं असतं. एवढंच मनामध्ये तुम्ही गोष्टी ठेवून आयुष्यामध्ये नेहमी पुढे चालत राहा. बाकी तुम्ही जर बरोबर असाल तर तुम्हाला काही देखील सिद्ध करण्याची गरज नाही. म्हणून काही देखील सिद्ध करण्याचा आपण मात्र मुळीच प्रयत्न करू नये. फक्त आपण शांत राहावे. वेळ स्वतः साक्ष देईल, एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. म्हणूनच मित्रांनो, एवढ्या गोष्टी उत्तम पद्धतीने समजून घेऊन नक्कीच आपण आजचा हा संदेश पूर्ण ऐकलेला असाल किंवा तुम्ही हा संदेश जितकाही वेळ देऊन ऐकलेला असाल त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील अशाच एका गोड आणि जीवन उपयोगी बाळू मामांच्या संदेशासह. नक्कीच हा संदेश ऐकल्याबद्दल अजून एकदा धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.